2014 पासून त्यांना खूपच व्यसन होतं. दिवसाला 10 सिगरेट लागायच्या, दारू प्यायचे. ते एका ठिकाणी काम करतात, एक बहीण पण त्यांच्यासोबत काम करते. त्यांना जेव्हा जेव्हा काय प्रॉब्लेम यायचा त्या बहिणींना ते फोन करायचे, पण त्या ज्या सिस्टर होत्या त्या सॅटर्डेला तेवढ्या त्यांचा फोन उचलत नव्हत्या. मग ह्यांना खूपच असं वाटायला लागलं की ह्या सॅटर्डेला कुठे जातात नेमकं, माझा फोन उचलत नाहीत. मग त्या म्हणल्या की मी दापोडी चर्चला जाते, तुम्ही पण माझ्यासोबत चला. ते चर्चला आले आणि प्रभू येशूचं वचन तुम्ही जे इथून सांगता ते ऐकायला लागलेले आहेत. तेव्हापासून त्यांचं जे व्यसन आहे ते सुटत चाललेलं आहे. आज त्यांना दारू प्यायची इच्छा होत नाही, सिगरेट वडायची इच्छा होत नाही. पूर्णपणे आता ते दारू सिगरेट त्याला हात सुद्धा लावत नाहीत. अक्षरशः ते पूर्णपणे बदललेले आहेत. हे जे काय म्हणतात ते खरं आहे. येशूची कृपा आहे सगळी. हा, येशूची कृपा आहे. आणि किती दिवसात झालं हे चमत्कार? पहिल्या शनिवारी झालं. येताना सिगरेट पिऊन आलो पण जाताना पिलंच नाही. सी दॅट. पहिल्या शनिवारी येताना सिगरेट पीत आले पण जाताना सुटली. प्रेज गॉड. दोन्ही व्यसन एकाच दिवशी सोडलं. हालेलुया. इन वन डे इट्स नॉट पॉसिबल. शक्यच नाही ना, एका दिवसात दोन्ही व्यसन गेली. एका दिवसात एक शनिवार. लॉर्ड ब्लेस हिम, लॉर्ड फुलफिल ऑल हिज हार्ट्स डिझायर्स इन जीसस नेम. हा 13 वर्षाचा आहे आणि त्यांची साक्ष अशी की मागच्या वर्षी ह्याला खूप त्रास होत होता. त्याच्या अंगाला सूज आली होती आणि त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता आणि ह्या कारणामुळे त्याला दवाखान्यात नेण्यात आलं आणि त्याचे डॉक्टर म्हणले की आपण ब्लड रिपोर्ट्स करूया. ते रिपोर्ट्स काढल्यावर त्यांना असं जाणवलं की त्याचं जे रक्त आहे ते फक्त 4 पॉईंट आहे आणि त्याच्यामुळे त्याला रक्तवाढीच्या गोळ्या चालू केल्या. दर महिना बिशपजी त्यांना 2 बॉटल्या रक्त चढवायला लागायचं दर महिन्याला आणि ऑगस्टच्या महिन्यात त्याला बीपीची गोळी सुद्धा चालू केली. कॅन यू इमॅजिन बीपी मेडिसिन फॉर दिस यंग बॉय. ब्लड प्रेशरची गोळी सुरू झाली त्याला. फॉर 13 year old बॉय. 13 वर्षाचा मुलगा आहे. आणि ते म्हणतात ज्या महिन्यात हे सर्व झालं त्याच महिन्यात त्यांना आपल्या चर्च बद्दल समजलं. ही इज क्राइंग. सी दिस फेलो. रडतोय. आणि प्रभूने खूप महान कार्य केलं बिशपजी. 3 महिने झाले आता त्याला कुठलंच रक्त चढवलं नाहीये. त्याची बीपीची गोळी बंद झाली, रक्तवाढीची गोळी बंद झाली आणि आता तो व्यवस्थित आहे. 3 महिने झाले बिशप. आता गोळी घेत नाही ना तो? कोणी बरं केलं तुला? येशू. तुझा आशीर्वाद बघितलं येशूने. हे पाहिलं ना, येशूने गळतायत ना ते पाहिले म्हणून बरं केलं तुला. गॉड ब्लेस यू बेटा. उनकी बहुत ही अद्भुत गवाही है. पिछले 2 सालों से उनके गले में बहुत ज़्यादा दर्द हुआ करता था. जब वो अस्पताल गए तो डॉक्टर ने कहा कि आपको इन्फेक्शन हो चुका है, जिस वजह से उनका इलाज चल रहा था, दवाइयाँ चल रही थी, लेकिन उससे कोई फ़र्क नहीं पड़ा. लेकिन 2022 में वो पहली बार हमारे चर्च में आए. उन्होंने पहली बार प्रभु यीशु का वचन सुना और पहली ही आखिर की प्रार्थना में प्रभु यीशु ने उन्हें अद्भुत रीति से स्पर्श किया है और एक क्षण में उन्हें चंगाई देकर आशीषित किया है. प्रभु त्रास यीशु होत नहीं होत. कोणी बरं केलं? येशूने. आमेन. ब्लेस आवर फादर गॉड इन जीसस. आगे वो कहते हैं कि वो बहुत सालों से रेंट पे रहते थे और उनकी इच्छा थी कि उनके कोई घर हो, उनकी कोई प्रॉपर्टी हो, लेकिन उनकी आर्थिक स्थिति सही नहीं थी. लेकिन प्रभु यीशु से वो प्रार्थना करते रहे और प्रभु यीशु ने ऐसे व्यक्ति को खड़ा किया जिसने उन्हें 1.5 लाख रुपए देकर मदद की और आज तलेगांव में प्यारी सी सुंदर सी जगह देकर प्रभु ने उन्हें आशीर्वादित किया है. हालेलुया. आमेन. ह्या ताई बऱ्याच वर्षापासून जॉब शोधत होत्या. बऱ्याच ठिकाणी त्यांनी इंटरव्ह्यू दिला पण त्यांना सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमध्ये त्यांना जॉब लागावा अशी त्यांची खूप इच्छा होती. त्यांनी प्रार्थना केली आणि तुम्ही भविष्यवाणी केली की इथं एक अशी बहीण आहे जिला अचानक फोन येणार आहे. तो फोन त्या दिवशी नाही आला पण सोमवारी अचानक त्यांना फोन आला की आम्ही तुम्हाला ह्या स्कूलमध्ये घेत आहे. जिथं त्यांना पाहिजे होतं, जसं त्यांच्या मनासारखं होतं तसंच प्रभूने त्यांना जॉब दिलेला आहे. हालेलुया. पास्टर, तुम्ही म्हटले होते की स्वनकाराचं दान तुम्ही द्या. मला जेवढं जमलं मी तेवढं दिलं आणि त्याच्यामध्ये मी एक छोटी चिट टाकली की परमेश्वर माझे लेकरं त्या स्कूलमध्ये शिकत आहेत. मला दुसरीकडे जॉब भेटत होता पण टायमिंग्स मॅच नव्हते होत, तर मी त्याच्यामध्ये फेथफुली चिठ्ठी टाकली आणि मी जस्ट इंटरव्ह्यूला जाऊन आले. एप्रिल गेला, मे महिना गेला, मला काही फोन आला नाही. फर्स्ट वीकला स्कूल सुरू होती, मला काही फोन नाही आला. मी होप सोडली होती पास्टर. पण शनिवारी तुम्ही असे म्हटले की तुम्हाला अचानक फोन येईल. संडे पॉसिबल नव्हतं कारण स्कूल वर्क करत नाही. मंडळाला मी खूप प्रार्थना करत होते. मला परमेश्वरांनी वचन दिलं की तुझ्यासाठी मी उंच सकाळ डोंगर जे आहे ते सपाट करेल. हालेलुया. मी आमेन पण म्हटले नाही पास्टर. 8:25चा टाइम होता मॉर्निंग. आमेन बोलायच्या अगोदर मला फोन आला की यू हॅव बीन सिलेक्टेड. इथेच पर्यंत इथं थांबलं नाही. फॉर अ वीक आय वर्क. दे टोल्ड मी की तुला आम्ही प्रायमरी सेक्शन देऊ. आय वॉज लाईक ओके. जी सॅलरी दिली आय वॉज ओके, ठीक आहे, माझे लेकरं आहेत, आय एम कम्फर्टेबल वर्किंग. विदिन अ वीक मला प्रिन्सिपलने पुन्हा बोलवलं, तुला प्रायमरी सेक्शन नाही देतोय, आम्ही सेकंडरी देतो आहे
बाय साईड तुझी सॅलरी जी आहे ती मी डबल करणार आहोत. हालेलुया. हे फक्त माझा प्रभू येशू Praise आणि God. तुमची प्रार्थना माझ्यासाठी करू God शकलं. bless you, God Amen. bless you. God bless you, Raja. Thank you, Father. God You bless saw you. our heart, Amen. our tears, our Yes. prayer is valued only in the heavens. And you have blessed her.